नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर लास्ट लेक्चर तुमच्यापैकी विद्यार्थ्यांनी ज्या बघितलेले त्यांना माहिती आहे की हे काय आहे. आपण इनइक्वॅलिटीचा पार्ट 1 घेतला होता, बेसिक सांगितलं होतं, त्यावर आधारित काही क्वेश्चन्स घेतले होते आणि मी तुम्हाला म्हटलेलं आयोगाचे क्वेश्चन्स मी पुढे तुमच्याकडनं करून घेणार आहे. तर आता काही जण नवीन असतील, त्यांना हे माहीत नसेल, तर जस्ट फक्त त्यांना दाखवण्यासाठी हे पेज मी इथे ऍड केलेले आहे. ए हा बी पेक्षा मोठा आहे हे कशा चिन्हाने दाखवतात, ही चिन्ह महत्वाची आहेत. ए बी इक्वल आहे, ए हा बी पेक्षा लहान आहे, ए हा मोठा किंवा इक्वल असू शकतो, ए हा बी पेक्षा लहान किंवा इक्वल असू शकतो. छोटा नाही म्हटल्यावर मोठा आणि इक्वल हे चान्स आहेत. मोठा नाही म्हटल्यावरती छोटा आणि इक्वल, आणि इक्वल नाही म्हटलं की छोटा किंवा मोठा असू शकतो. तर हे आपल्याला माहित पाहिजे. आणि दोन नियम इनइक्वॅलिटीचे. पहिलं म्हणजे प्राधान्यक्रम. चिन्हांना प्राधान्य, ही चिन्ह पहिले वापरायची, ही चिन्ह असतील त्यांना नंतर वापरायचं, आणि सगळ्यात शेवटी इक्वलचं चिन्ह वापरायचं. आणि दुसरा कन्सेप्ट होता ऑपोजिट साइन. ऑपोजिट साइन्स आलं तर रिलेशन कांट बी होल्ड किंवा रिलेशन कांट बी इस्टॅब्लिश. रिलेशन कांट बी होल्ड, रिलेशन बनत नाही. ऑपोजिट साइन म्हणजे काय, जसं आता ही एकमेकांची ऑपोजिट साइन आहे, याला ऑपोजिट साइन म्हणतात. हे एकमेकांचे ऑपोजिट साइन आहेत, हे एकमेकांचे ऑपोजिट साइन्स आहेत. तसे ही पण एकमेकांची ऑपोजिट साइन आहे, ही लिहिली तर ही पण एकमेकांची ऑपोजिट साइन. तर ऑपोजिट साइन्स, काहींना ऑपोजिट साइन्सच कळत नसेल तर काय नाही करता येणार. ऑपोजिट साइन म्हणजे आपण असं म्हणू की तोंड वेगवेगळीकडे. आता तोंड, पाय हे काय, हे सगळं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. सॉरी. चला बघून घ्या आता या सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर सांगा, मग आपण पुढे घेऊयात. चला आता प्रश्न आपण आयोगाचं मी सांगितलेलं राज्यसेवा 2014चा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. बघून घ्या क्वेश्चन. आपल्याला हे काय आहे, कोडेड इनइक्वॅलिटीचा पार्ट आहे हा. म्हणजे 13-14 पासून जास्त यायला सुरुवात झाली याची. चला काय काय दिलेले. पहिलं विधान. तर विधान वाचायच्या आधी तुम्हाला याला काय करावं लागेल, डिकोड करावं लागेल. हा दिलेला आहे कॉपीराईट, त्याचा अर्थ लहान नाही, पी क्यू पेक्षा लहान नाही म्हणजे मोठा किंवा इक्वल. स्टार, मोठा नाही किंवा समान नाही, मोठा पण नाही आणि समान पण नाही म्हणजे छोटा. डॉलर, मोठा नाही म्हणजे छोटा किंवा इक्वल. पर्सेंटेज, मोठा नाही आणि लहान पण नाही, मोठा पण नाही लहान पण नाही म्हणजे इक्वल. आणि @ लहान नाही किंवा समान नाही म्हणजे मोठा. तर हे तुम्हाला कळलं. आता या आधारे आपल्याला याला डिकोड करायचं आहे. एफ पर्सेंटेज आहे, तर एफ इज इक्वल टू आय. आय @ बी, बी कॉपीराईट एम, आणि एम के. आता यांना एकत्र केलं, एफ आय बी एम के. आता आपल्याला रिलेशन्स कोणाचे विचारलेले, के पर्सेंटेज बी, के पर्सेंटेज बी. दुसरं विचारलेले के @ बी. तिसरं विचारलेलं आहे एम स्टार एफ, स्टार म्हणजे लहान, आणि बी. तर हे 4 रिलेशन आपल्याला चेक करायचे, कुठलं बरोबर आहे कुठलं नाही आहे. केबीचं बघूयात पहिले. केबीचं बनणारच नाही, ऑपोजिट साइन. म्हणजे हे पहिले 2च पर्याय कट झाले डायरेक्ट, कारण केबी मध्ये ऑपोजिट साइन वाली कन्सेप्ट येते ना. मग पहिले 2 कट झाले म्हणजे एक ज्याच्यात लिहिले ते सगळं कट झालं, आणि 2 कट झाला म्हणजे हे पण कट होईल, कोणतेही सत्य नाहीच येईल आता. चला दुसरं काय बघू. हे 2 तर कट झाले कारण ऑपोजिट साइन्समुळे हे गेले. एम एफ, एम आणि एफ मध्ये जे रिलेशन बनेल, प्राधान्यक्रम नुसार आपल्याला हे रिलेशन मिळेल. एम कडे छोटी साईड.
एम कडे छोटी साईड एफ म्हणजे हे बनतंय, म्हणजे 3 बनतोय. बी एफ हे बनतंय का, एफ इक्वल टू आय आणि इथे बी येते, मग हे मधनं आय काढला तर बी सॉरी एफ कडे मोठी साईड आणि बी, एफ कडे मोठी साईड आणि बी बनतंय. म्हणजे या प्रश्नामध्ये 3 आणि 4 बनत आहेत, म्हणजे याचा पर्याय 3 व 4 असा पाहिजे. मग मला वाटते पर्यायामध्ये इथे असं पाहिजे, कोणताही पर्याय सत्य नाही, कोणताही पर्याय सत्य नाही असं पाहिजे. कोणताही पर्याय म्हणजे काय, की खाली दिलेल्यांपैकी कुठलाही पर्याय सत्य नाही. कारण रिअल पर्याय काय आला पाहिजे होता, 3 व 4 सत्य, किंवा मग प्रिंटिंग मिस्टेक पण असू शकते. इथे 2 व 3 सत्यच्या ऐवजी 3 व 4 सत्य असं पण असू शकतं. पण या प्रश्नाचं रिअल आन्सर आहे 3 व 4 सत्य. बघून घ्या, ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं नाहीये त्यांना याचा काहीही संदर्भ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही जर आता हे लेक्चर कंटिन्यू बघायची तुमची इच्छा असेल तर तुमचा डेटा वाया जाईल. त्यामुळे तुम्ही मागचं लेक्चर पहिले बघा, नंतरच हे लेक्चर पहा. म्हणजे हे मी सुरुवातीलाच सांगतो, कारण तुम्ही थोडा वेळ थांबणार आणि म्हणणार काही समजत नाही, काय शिकवतायत, नाही समजणार. पार्ट 2 आहे, पहिले बाहुबली पार्ट 1 बघा, मग नंतर ते कळेल बाहुबलीला कोणी मारलं आणि का मारलं, मग पार्ट 2 येतो. तसंच आहे पण. राज्यसेवा 2.5 मार्कासाठीचा प्रश्न आहे. नीट कन्सेप्ट समजली तर डायरेक्ट आन्सर येतात, काहीच टेन्शन घ्यावं लागत नाही. चला पुढचा क्वेश्चन. आता इथे फक्त प्रॉब्लेम काय, की हे कोडिंग डिकोडिंग मध्येच वेळ वाया जातो, पण तेवढा वेळ तर आपल्याला द्यावा लागेल. 2.5 मार्क पाहिजे म्हटल्यावर कंबाईन मध्ये पण कधी कधी येतात प्रश्न, मग 1 मार्कला असतो तो प्रश्न कंबाईन मध्ये. पण मग थोडं फास्ट करायची सवय ठेवा. आता मी अजून फास्ट करू शकतो, पण मला तुम्हाला समजवायचं म्हणून स्लो घेतोय. $A ए हा बी पेक्षा लहान नाही. लहान नाही म्हणजे काय, मोठा किंवा इक्वल. मोठा नाही म्हणजे लहान किंवा इक्वल. @ लहान नाही समान पण नाही, मग मोठा. कॉपीराइट लहान पण नाही मोठा पण नाही, इक्वल. पर्सेंटेज मोठा नाही किंवा समान नाही, मोठा पण नाही समान पण नाही, म्हणजे लहान. मग आता याला मांडायचं आपल्याला काय, RDDM आपण एका लाईनीतच मांडून घेऊ. R हॅश D डॉलर. इथंच संपले ऑपोजिट साईनचा गेम. कॉपीराइट हे असते. आता मी काय म्हणणार, RM चं रिलेशन म्हणणार नाही, कारण ऑपोजिट साईन आहे, त्यामुळे हा 1 तर उडणार आहे. काही झालं तरी 1 उडणार आहे, फक्त 1 सत्य उडलेलंच आहे ऑलरेडी. मग मी ह्याला डिकोड कशाला करू, मला माहिती आहे RM मध्ये रिलेशन बनणार नाही. ND आता NDचं रिलेशन इथे बनेल आपलं, काय बनणार आहे, D, आणि ह्या साईनला प्राधान्य दिलं तर N कडे ही साईन आहे. आता इथे साईन टाकू आपण. हॅश साईन काय आहे, हॅश साईन अशी, N कडे छोटी साईड आहे, N कडे छोटी साईड आहे, बरोबर आहे, म्हणजे 2 बरोबर आहे, म्हणजे फक्त 3 सत्य पण गेलं. N आता हे जर घेतलं, N कडे मोठी साईड आणि R, N आणि R मध्ये रिलेशन बनणार नाही, कारण मध्ये हे 2 ऑपोजिट साईन येतात, म्हणजे हे पण कट झालं, म्हणजे फक्त 2 हे उत्तर आपल्याला पाहिजे होतं. बघा चेक करा, डाऊट असेल तर बघा. चेक करून बघा, काय डाऊट आहे तर सांगा मला. तुम्ही कुठेही जा, एवढ्या इझी मेथडने हा चॅप्टर कोण शिकवणार नाही. तुम्ही सगळ्याकडे ट्राय करा, कुठेही जा लेक्चर बघायला. पण तेच आहे, पार्ट 1 बघा, नाहीतर पार्ट 2 मध्ये काही समजणार नाही. पार्ट 1 बघून या हे लेक्चर करायला. ऑपोजिट साईनची कन्सेप्ट काय आहे, प्राधान्यक्रम म्हणजे प्रिफरन्स काय असतो. चला हा तुम्हाला ट्राय करायला देतो, करा. 2 मिनिटाचा वेळ देतो, बघू, ट्राय करा. आणि मागच्या लेक्चर्समध्ये पण मी काही क्वेश्चन्स दिलेले, तुम्हाला म्हटले कमेंटमध्ये आन्सर करा, पण कोण आन्सर करत नाही. होमवर्कसाठी काही क्वेश्चन दिलेले असतात, तेवढे सॉल्व्ह तर करा, थोडी तरी मेहनत घ्या पास व्हायचे तर. आयोगाचा पेपर झाल्यानंतर मग लेक्चरच्या खाली येऊन नंतर कमेंट वाचा जरा, की सर तुम्ही घेतलेलं ते चालाय प्रश्न सर. पण हे नंतर करण्यापेक्षा आता जर व्यवस्थित लक्ष दिले ना तर परीक्षा पास होऊन जातात.
वेळ निघून गेलो, काय करता येत नाही. चला बघूयात कोण काय काय सांगते आन्सर. कमेंटमध्ये सांगा आन्सर मला. काय परत तेच डिकोडिंगचा गेम. मग आता एक सगळ्याच ह्यांना डिकोड करायचं नसेल ना, तर इथे बघून घ्यायचं कुठली चिन्ह आहेत, तेवढ्याला डिकोड करायचं. आता इथे पर्सेंटेजचं चिन्ह आहे, मग पर्सेंटेजला डिकोड करू. ए बी पेक्षा मोठा नाही, समान नाही, मोठा पण नाही, समान पण नाही, म्हणजे लहान आहे, म्हणजे इथेच लिहून घ्यायचं. म्हणजे काय होतं, वेळ वाचतो. त्यानंतर कॉपीराईट, लहान नाही मोठा नाही, लहान नाही मोठा नाही म्हणजे कोण, समान, म्हणजे इथे आलं समान. ॲट द रेट म्हणजे काय, लहान नाही समान नाही, लहान नाही समान नाही म्हणजे काय, मोठा, म्हणजे इथे मोठा, इथे मोठा, इथे मोठा. वेळ कसा वाचवायचा ते साठी सांगतोय. HJN आणि आर. आता इथे कळलं, एच आणि आर. एच म्हणतोय मी लहान, आर म्हणतोय मी लहान, म्हणजे ते डायरेक्ट कट होणार आहे, म्हणजे HR रिलेशन इथे कधी बनणारच नाही. पण त्यांनी HR आपल्याला दिलं नाही, त्यांनी पहिले दिले RJचं. आरकडे छोटी साईड आहे का, बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे, कोणतेही सत्य नाही उडलं, 2-3 उडलं, कारण एक आहे बरोबर, म्हणजे एक वाला पर्याय पाहिजे. दुसरं HJ, एच कडे मोठी साईड, HJ इथं एच कडे मोठी साईड आहे, हे जे कडे देत आहेत, म्हणजे 2 चुकलाय, 2 चुकलाय म्हणजे 1, 2 व 3 उडला, म्हणजे 1 व 3 सत्य. आता NH, एन कडे मोठी साईड, NH, एन कडे मोठी साईड, परफेक्ट, 1 व 3 सत्य. बघितलं किती इझी आहे, काहीच नाही टेन्शनचं काम. म्हणून मी म्हटलेलं करून दाखवा, बघा येत आहे का. पर्यावरण पण आपल्याला कळून जातं काय करायचं कसं करायचं. चला अजून एक घेऊ. काल परवापासून थोडं थ्रोट इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होतोय, पण आता आपली सिरीज चालली आहे तर मध्ये थांबवायची नाही, म्हणून मी कंटिन्यू करतोय लेक्चर्स. आपले दररोज एक शॉर्ट्स पण येत असतात मॅथ्स रिझनिंगवर रिलेटेड, ते पण बघत चला. त्यामध्ये 1 मिनिटात क्वेश्चन आपला सॉल्व्ह कसा होऊन जातो ते तुम्हाला कळत असेल. मग त्याचं काय कारण आहे, मी ती का बनवतोय, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला. मुलं म्हणतात ना कंबाईनला वेळ नाही पुरत, 1 मिनिटात एक प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, म्हणून मी सगळ्या चॅप्टरचे क्वेश्चन त्यामध्ये फास्टमध्ये सॉल्व्ह करून दाखवत असतो. चला आता हे करून दाखवा. आता तसंच मग सारखा प्लॅन इथे पण वापरा तुम्ही. डॉलर काय म्हणतात, पी हा क्यू पेक्षा लहान नाही, लहान नाही म्हणजे मोठा किंवा इक्वल, मग मोठा किंवा इक्वल इथे टाकायचा. पर्सेंटेज, पी हा क्यू पेक्षा मोठाही नाही लहानही नाही, मोठा पण नाही लहान पण नाही, म्हणजे काय, इक्वल आहे, इक्वल. कॉपीराईट, पी हा क्यू पेक्षा लहान नाही किंवा समान नाही, लहान नाही समान नाही म्हणजे काय, मोठा, म्हणजे कॉपीराईट जिथे तिथे मोठा टाकायचा, इथे पण टाकायचा मोठा मोठा. ॲट द रेट, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही, मोठा नाही म्हणजे लहान किंवा इक्वल, म्हणजे इथे लहान किंवा इक्वल. हे चिन्ह लिहित असताना फक्त या ठिकाणी कॉशियसनेस, काळजीपूर्वक लिहायचे. ते एकदा नीट लिहिलं की म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही. आता याची मांडणी, एच मोठी साईड, व्ही इक्वल एम. आता इथे गेम कसा केला बघा, घाई गडबडीत मुलांनी केलं असतं. आता एम कडे कुठली साईड आहे, छोटी साईड, ओके. उलट करायचं होतं याला, कारण एमला एम कडे घेऊन जायला लागेल ना, इथं मुलगा फसतो. म्हणून राज्यसेवावाले असं क्वेश्चन देतात, कारण एक्झाम प्रेशरमध्ये लक्षात नाही राहत आणि गेला मार्क तिथला हातात. आता पुढे बघायचं काय दिलेले, केव्ही, व्ही एम के, व्ही आणि के कडे मोठी साईड, के कडे मोठी साईड बसते, बरोबर, 1 बरोबर, म्हणजे फक्त 2 मला गेला, 1 बरोबर आहे. आता MH, एम आणि एच, व्ही आणि एम,
अशी साईड येईल. एम कडे छोटा आणि इक्वल, एम कडे छोटा इक्वल, परफेक्ट. 2 पण आलं म्हणजे 1 व 3 उडला. आता हे 2 राहिले. आता एच के बघायचं आहे. एच के मध्ये रिलेशन बनणार आहे का? एच म्हणतोय मी मोठा, माझ्याकडे मोठं तोंड आहे. के म्हणतोय नाही रे मी मोठा, माझ्याकडे मोठं तोंड आहे. ऑपोजिट साईन कधीच बनणार नाही. आन्सर येईल 1 व 2 सत्य. सर्व निष्कर्षवाला पण गेलं. आता मला नाही वाटत याच्यापेक्षा अजून सिंपल करून काय कोणी देऊ शकतं. आणि ते तुम्हाला मागच्या वेळेस पण मी सांगितलं की नंबरवाले सिस्टीम काय आहे. आता जसं की हे एच, व्ही, एम आणि के. आता इथे काय करतात लोक, याला एक नंबर मानतात. समजा याला 5 मानलं, तर याला 5 म्हणलं तर हा छोटा आहे तर 4 येईल, पण हा इक्वल पण आहे, मग हा 5 पण येईल. मग एम त्याच्या इक्वल आहे, मग एम 4 किंवा 5 दोन्ही येऊ शकतो, कारण याची व्हॅल्यू 4 असेल तर एम पण 4 येईल, याची व्हॅल्यू 5 असेल तर एम पण 5 येईल. पण के त्याच्यापेक्षा मोठा आहे, मग के त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे 5 पेक्षा मोठा घ्यायला लागेल. पण 4 पेक्षा मोठा घेतला तर 5 येईल, 5 पेक्षा मोठा घेतला तर 6 येईल. मग ह्या अशा रिलेशन्स येतात. आता मग याच्यामध्ये आपल्याला जे जे काढायला सांगितलं की के, व्ही. मग के ची व्हॅल्यू काय? के ची व्हॅल्यू 5 किंवा 6 आहे. व्ही ची व्हॅल्यू काय? 4 किंवा 5 आहे. मग आता हे असं लिहिल्यावरती मुलगा घाबरला, कारण एका केसमध्ये काय दिसतंय तुम्हाला, के मोठा दिसतोय व्ही पेक्षा, पण एका केसमध्ये ते इक्वल दिसतात. तर ही कन्फ्युजन क्रिएट होऊ नये म्हणून मी हे नंबर बिंबर सगळं काय टाकत नाहीये, डायरेक्ट साईनवरनं करायला सांगतोय तुम्हाला. अजून काही क्वेश्चन्स आहेत? पण मला वाटते तुम्ही होमवर्कला करू शकता. बघा बरं हा क्वेश्चन जमतोय का. हॅश मोठा नाही, समान नाही, मोठा पण नाही, समान पण नाही, मग कोण? छोटा. छोटा इथे पण छोटा करून टाकू, जिथे इथे दिसते. डॉलर लहान नाही म्हणजे मोठा किंवा इक्वल, मोठा इक्वल, मोठा इक्वल, मोठा इक्वल. ॲट द रेट पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. मोठा नाही म्हणजे काय? लहान किंवा इक्वल, लहान किंवा इक्वल. आता यांना एकत्र करायचं. के, टी, बी, एफ सगळेच घालवत आहेत वाटतं, ऑपोजिटच दिसते. एफ टी संपला विषय, ऑपोजिट साईन, पहिला कट. के बी ऑपोजिट साईन, कट. टी एफ ऑपोजिट साईन, कट. एफ टी कट तर टी एफ पण कट. काय उत्तर येणार आहे? सगळेच कट झाले ते. इकडे एक दुसरा क्वेश्चन दिलाय, याच्यात तर सगळेच कट आहेत, एकही सत्य नाही. आता इथे कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे काय? पी हा क्यू पेक्षा लहान नाही, समान नाही, लहान पण नाही, समान पण नाही, म्हणजे काय? मोठा, 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 मोठा. पर्सेंटेज मोठाही नाही, लहानही नाही, म्हणजे समान, पर्सेंटेज. ॲट द रेट हे, आणि डॉलर, डॉलरचं काय हे साईन. चला याला एकत्र करू. एम मोठा आर इक्वल डी एन. एम एनचं ओळखायचंय, एन आरचं ओळखायचंय, एम डीचं ओळखायचंय. एम एन कधीच बनणार नाही. एम म्हणतोय मी मोठा, एन म्हणतोय मी मोठा. पहिला कट, पहिला कट म्हणजे हे कट झालं, हे कट झालं, सर्व सत्य कट झालं, हे चुकलं. करून बघू. एन आर एन आर, एन कडे मोठी साईड आणि इक्वल, एन कडे मोठी साईड आणि इक्वल, परफेक्शन. एम डी, एम डी एम कडे मोठी साईड, एम कडे मोठी साईड, परफेक्शन. 2 आणि 3. म्हणजे कसं आहे, हे सगळे आयोगाचे क्वेश्चन माझ्या टेक्निकने मी तुम्हाला करून दाखवतोय, सगळे बरोबर येत आहेत. असं काही नाही ना की नाही सर चुकतंय तुमच्या टेक्निकनी. अजून पुढे काही क्वेश्चन्स आहेत, आता मला तरी वाटते हे तुम्ही सॉल्व्ह करावे, कारण खूप झाले. बघून घ्या. बघा हा क्वेश्चन, याच्यामध्ये पण मी काय केलंय, मुद्दाम तुम्हाला इथे एकाच याच्यावर 2 दिलेले आहेत, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल.
हा एक क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चन आहे. म्हणजे 5 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत मी. तर पूर्ण हा चॅप्टर तुम्ही एकदा नीट हे जे पार्ट 1 पार्ट 2 बघा आणि याच्यावर आधारित कुठलाही क्वेश्चन मी सांगितलेल्या पद्धतीनुसार सॉल्व्ह करा. चुकलं काही झालं तर मला सांगा की सर नाही तुम्ही सांगितलेली पद्धत काय ॲप्लिकेबल होत नाही. सगळं चेक करा. मी सांगतो गॅरंटी ॲप्लिकेबल होणार. चला मग काय डाऊट असेल तर या नंबरवर सांगा. लेक्चर बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि तुम्ही व्हेरियस प्लॅटफॉर्म्सवरती आपल्याला फॉलो करू शकता. सगळ्यात पहिले तर यूट्यूबवर फॉलो करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. चला आजच्या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.